Bless your name, Jesus. Hallelujah. You know, Jesus येशू ख्रिस्त is in 24/7 healing business. आमेन. आणि येशू ख्रिस्त 24 तास पूर्ण 24 ते 7 तास तुमच्या जीवनामध्ये आरोग्य घेऊन येत असतो. 24/7. आणि 24/7. Even if you get up in the middle of the night, he is ready to heal you. आमेन. आणि जर तुम्ही मध्येच उठला रात्री तरी तो तुम्हाला आरोग्य द्यायला तिथे असतो. Even if you are in a workplace, he is ready to heal you there. आमेन. आणि जर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असाल, तुमच्या ऑफिसमध्ये असाल, तिथे तो उपस्थित असतो तुम्हाला आरोग्य If देण्यासाठी. you are in a marriage ceremony, जर तुम्ही विवाहाच्या सोहळ्यामध्ये he आहात, will come there and heal you. आमेन, तो तिथे येईल आणि तुम्हाला आरोग्य देईल. There is no place for God to heal specially. आणि कुठलीही विशेष जागा नाहीये येशू ख्रिस्तासाठी की तिथेच तो तुम्हाला आरोग्य देईल. Jesus went in a wedding ceremony. आणि येशू ख्रिस्त त्या विवाह सोहळ्यामध्ये गेला. Suddenly there was no wine. आणि अचानक तिथे वाईन होता, द्राक्षारस होता, तो संपला. It got over. द्राक्षारस संपला. Now Jesus did not say, come to the church service. आणि मग येशू ख्रिस्त असं नाही म्हटला की त्या मंडळीमध्ये या, त्या सर्व्हिसला, प्रार्थनेला. I will do a miracle there only. आणि मी तिथेच फक्त चमत्कार करेल. He did that miracle where he was. आणि जिथे तो होता तिथं त्यांनी चमत्कार केला. Praise God. हालेलुया. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात, God will come there. आमेन, प्रभू येशू ख्रिस्त तिथे येईल. Wherever you are, जिथे कुठे तुम्ही असाल, God will heal you. देव तुम्हाला आरोग्य देईल. Praise God. हालेलुया. You know, tonight, आज रात्री what I want to share with you, आणि जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, I'm sure it will bless you. आणि मी विश्वास ठेवतो त्याच्याने तुम्ही नक्कीच आशीर्वादित होताल. How many say, I am blessed? किती म्हणू शकता मी आशीर्वादित I आहे? am blessed. मोठ्याने बोला. Say, I am blessed. I am blessed. विश्वासाने बोला. मैं आशीर्वादित आहे. आमेन. मैं आशीषित हूँ. हालेलुया. Amen. हालेलुया. Let even the devil hear what you say. आणि सैतानाला पण ऐकू द्या तुम्ही काय बोलताय ते. You know, as you were praising in this place, आणि जसं तुम्ही त्याची स्तुती आराधना करत होता इथे, what the Lord was telling me, आणि मग देव मला काय सांगत होता, your praise goes up like a cloud. आमेन, तुमची जी स्तुती आराधना आहे त्या मेघा समान वरती जात होती. Your praise is like rising up like clouds. आणि ती त्या मेघाप्रमाणे वरती आणि वरती जात होती. As you praise, the clouds rise. आमेन, जसं तुम्ही आराधना करत होता ती वरती आणि वरती जात होती. And when the clouds gather, आणि जसे ते मेघ जमा झाले, as the clouds gather, आणि जसे ते मेघ जमा झाले, in the right time, आणि योग्य वेळेमध्ये, in the right time, योग्य वेळेमध्ये, it will start raining. आमेन, ते त्याच्यातून पाऊस यायला सुरुवात होईल. It will start raining. आमेन, तेथून पाऊस यायला सुरुवात होईल. You know, many people don't see the rain of God upon their life. अनेकांनी देवाचा जो पाऊस आहे तो त्यांच्या जीवनामध्ये अनुभवला नाही. You know why? का माहितीये? Because they never learned to gather clouds by their praises. कारण त्यांनी स्तुतीद्वारे ते मेघ जमा करणे शिकलेच नाहीत. You know, praise लोगों को बोर लगता है. प्रेज क्या करने का, पास्टर कितना प्रेज करने का, कितना वही बात करने का. नहीं, there is something happening in the spiritual. नाही, आत्मिक क्षेत्रामध्ये काहीतरी घडत असतं. Your words of praises are not empty. आणि तुमचे स्तुतीचे शब्द ते काही रिकामे नाहीत. Those words of praise carry breakthrough. आमेन, ते शब्दांमध्ये सुटका आहे, ते पोकळ शब्द नाहीत. Those words carry healing. आमेन, त्या शब्दांमध्ये आरोग्य आहे. Those words carry deliverance. आमेन, सुटका आहे त्या शब्दांमध्ये. As those praise goes up, जसे ते स्तुतीचे शब्द वरती जातात, it is going to come back upon you in the form of आमेन, healing, आणि deliverance, तेच तुमच्यावर breakthrough. आरोग्य घेऊन येतात, सुटका घेऊन येतात. Praise God. हालेलुया. Praise God. हालेलुया. So don't become stingy in praising God. आणि स्तुती आराधना करण्यामध्ये तुम्ही स्टिंजी, कंजूस कंजूस राहू नका. हम लोग हर चीज में कंजूस रहो, स्तुति आराधना में मत रहो. क्योंकि बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये राहू शकता पण स्तुती आराधनेमध्ये नाही. पैसे में भी रहो चलेगा, स्तुति आराधना में मत रहो. हालेलुया. क्योंकि वही स्तुति आराधना आपको फिर से आशीषित करेगी. आमेन, ती स्तुती आराधना तुम्हाला आशीर्वाद घेऊन येईल. हालेलुया. हालेलुया. Praise God.
हालेलुया. You know, tonight, आज रात्री what I want to share is, मी आज काय सांगणार आहे तुम्हाला. you know, there was a parable in Luke chapter 14 आणि लुकाचा अध्याय 14 मध्ये एक दाखला आहे where Jesus is invited into a Pharisee's house आणि तिथे येशू ख्रिस्ताला परुषी लोकांच्या घरामध्ये बोलवण्यात for आलं dinner, जेवणसाठी. and all the people were gathered in that place, आणि सर्व लोक तिथे जमली होती and everyone was coming and taking their place in the ceremony. आणि प्रत्येक जण येऊन त्यांची जागा घेत होते. And Jesus was watching everyone. आणि येशू ख्रिस्ताचं सर्वांवर लक्ष Now होतं. listen to me very carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus was watching everyone. आणि येशू ख्रिस्त सर्वांना पाहत होता, त्याचं लक्ष होतं सर्वांवर. Maybe a leader came, कदाचित एक पुढारी आला, he took a place. त्यांनी त्याची जागा घेतली. Another bigger leader came, दुसरा एक मोठा पुढारी आला, त्यांनी त्याची जागा he घेतली. took a place. And Jesus was watching everything. आणि येशू ख्रिस्त ह्या सर्वांना पाहत होतं. And Jesus said, आणि येशू ख्रिस्त म्हणाला, when you go to any social gathering, जेव्हा तुम्ही कुठल्याही अशा सहभागितेमध्ये जाता, कोई भी सामाजिक गैदरिंग में जाते हैं, Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, take the last place. तो म्हणतो तुम्ही शेवटची जागा घ्या. Take the last place. शेवटची जागा घ्या. Don't go and take the prominent place in the front. आणि पुढे जाऊन बसू नका, पुढची जागा घेऊ नका. Because कारण की if someone greater than you comes, किंवा कदाचित तुमच्यापेक्षा उच्च जो अधिकारी येईल तो येईल and you've taken his place, आणि कदाचित तुम्ही त्याची जागा घेतली you असेल, will be asked to vacate that place and go and sit at the back. मग तुम्हाला ती जागा खाली करावी लागेल आणि मागे जाऊन बसावं लागेल. Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, take the lowest place. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो सर्वात खालची जागा घे. Take the lowest place. खालची जागा घे. And when the host comes, आणि मग जेव्हा तो होस्ट येईल, he will say, तो म्हणेल, अरे my friend, आप इतना पीछे क्यों बैठे हो? आगे जाओ. आगे हालेलुया. का स्थान आपके लिए है. आमेन. Praise God. My हालेलुया. friend, go and sit in the front. तो म्हणेल, माझ्या मित्रा तू पुढे जाऊन बस. And in front of everyone, you will receive honor. आमेन. आणि मग या सर्वांसमोर तुमचा आदर सन्मान होईल. In front of everyone, your friend will come, your host will come, he will pick you and he will say, let's go and sit in the front. आणि तुमचा मित्र येईल, ज्यांनी ती सभा तो सोहळा ठेवलाय तो येईल आणि तुम्हाला म्हणेल की चल आपण पुढे जाऊन बसूया. Can I tell you something? मी तुम्हाला काय सांगू शकतो का? Your time to go and sit in the front has come. आमेन. आता ती वेळ आलेली आहे जवळ की तुम्हाला आता पुढे जाऊन बसायचं Your आहे. time where God is lifting you up and taking you in the front. आमेन. येशू ख्रिस्त आता तुम्हाला उठवत आहे मागून आणि पुढे घेऊन जात He says, आहे. now enough, you took that lowest place. तो म्हणतोय आता पुरेसं झालं, तू ती मागची जागा घेतलीस. He says, now I am taking you up. And he says, come up higher. आता तो म्हणतोय मला आता तुला ती उच्च जागा द्यायची आहे, माझ्या बरोबर चल. Come up higher. आता पुढे चल, उंच चल त्या It's a जागेवर. time of promotion for you. आमेन. It's a आता time of promotion for you. तुमच्यासाठी उन्नतीची वेळ आलेली आहे, प्रमोशनची वेळ आली It's a आहे. time of lifting up is for you. आमेन. आता तुम्हाला उंच करण्याची वेळ आली. प्रत्येकाने म्हणा, येस प्रभू मी It's स्वीकारतो a माझ्या time that God जीवनासाठी. says from the back, now you will be in the front. आमेन. देव म्हणतो आता मागे नाही तर तुला पुढे बसायची वेळ आलेली आहे. God says there was a time that you were sitting behind. अशी वेळ होती की जिथे तू मागे बसायचास. But now God says enough, your time is over. पण देव आता म्हणतोय की ती जागा आता पुरेसं झाली, ती जागा आता पुढे चल. I am lifting you up from that place and putting you higher. आता मी तुला त्या जागेतून उचलतो आणि पुढे घेऊन जातो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. If you believe, you can say amen to this. आमेन. I'm आमेन. telling you. This is prophetically I'm telling you. मी तुम्हाला सांगतो ही संदेशवाणी आहे, तुमच्यासाठी भविष्यवाणी आहे. Your time of promotion, your time of lifting up is come. तुमचं प्रमोशनचे उन्नतीची प्रगतीची वेळ आलेली आहे. Your time of being honored in front of all is come. आमेन. आणि सर्वांसमोर मान सन्मानाची आदराची वेळ तुमची आलेली आहे. Praise God. सर्वांनी यस म्हणा, यस लॉर्ड मी स्वीकारते. Don't just be silent. Say, yes, Lord, amen, I receive. तुम्ही म्हटलं पाहिजे, यस परमेश्वरा मी स्वीकारतो माझ्या जीवनासाठी. Who is taking you in the front?
कोण तुम्हाला घेऊन चाललंय पुढे? Not the man. कुठला मनुष्य नाही. It is the one who arranged that ceremony. आमेन. तो ज्यांनी तो सोहळा अरेंज केलेला आहे तो तुम्हाला पुढे घेऊन चाललेला आहे. The Lord आमेन. परमेश्वर. is taking you in the front. आमेन. तो तुम्हाला पुढे घेऊन चाललेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And as they were sitting, as Jesus was talking, आणि जसं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता, there was one man एक मनुष्य तिथे होता who was hearing what Jesus is saying. आणि येशू ख्रिस्त काय बोलत आहे तो लक्षपूर्वक ऐकत होता. And he said, मग तो म्हणाला, Blessed is the one who eats the bread of the kingdom of God. आणि तो मनुष्य आशीर्वादित आहे जो त्या राज्यातून तो पाव खातो किंवा भाकर खातो. Blessed is the man who eats the bread of that kingdom. आणि त्या राज्यातून जो ती भाकर खातो तो मनुष्य आशीर्वादित आहे. धन्य है वो व्यक्ति जो परमेश्वर के राज्य से वो भाकर खाता है. आमेन. Hallelujah. You are here to eat the bread of the kingdom. आमेन. आणि तुम्ही इथे त्याच्यासाठी जमलेले आहात ती भाकर खाण्यासाठी. What are you doing tonight? आमेन. तुम्ही आज काय करत आहात You're इथे? eating the bread of the kingdom. आमेन. तुम्ही त्या राज्याची भाकर खात आहात. The bread of the kingdom. त्या राज्याची भाकर. Hallelujah. And Jesus heard this man say, आणि येशू ख्रिस्ताने ऐकलं तो मनुष्य काय and म्हणाला. then Jesus started talking about a parable. आणि येशू ख्रिस्त मग एक दाखला देऊन शिकवायला लागला. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणतो, there was a man एक मनुष्य होता who arranged a big dinner. त्याने एक मोठी पंगत ठेवली होती, जेवणावळ ठेवली And होती he sent invitation to everyone. आणि त्याने प्रत्येकाला आमंत्रण दिलं. And everyone received the invitation from this man. आणि प्रत्येकाला ते आमंत्रण या माणसाकडून मिळालं. And then the man said, आणि तो मनुष्य म्हणतो, now I want you to read this passage. Let's read that passage. आपण तो दाखला वाचूया. Let's open Luke chapter 14 verses 14 onwards. लूक 14 Luke 14 from 14 onwards. Or let's read from 16. 16 पासून वाचूया. Then he said unto him, a certain man made a great supper and invited many. आपण पुढे वाचूया. ज्याने मराठीत उघडलं असेल त्याने प्लीज Anyone वाचा. has got Marathi? त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, Huh. तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. Okay. And then they all, and he sent his servant at the supper time to say, come, all things are now ready. आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. But they all began to make excuses. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. And the first one said, पहिला त्याला म्हणाला, I have brought a piece of land मी शेत विकत घेतले आहे, and I have to go and see, so please excuse me. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. Another said, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, I have bought 5 yoke of oxen. मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, I have to go and examine them. त्या मी तपासायला जातो. Excuse me. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. And third one said, तिसरा म्हणाला, I have just got married, मी लग्न केले आहे, so I am not able to come, म्हणून माझे येणे होत नाही, so please excuse me. म्हणून मला क्षमा असावी. So the servant went and reported these things to the master. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. And the master of the house said, तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, go quickly into the streets, small and big, and bring the poor, the disabled, the blind, the lame. नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे यांना इकडे घेऊन ये. And the servant went and did what the master said, and he said, yet there is room. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापही जागा आहे. And then the master said, go out to the highways and hedges and
constrain them to come so that my house may be filled. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. Now everyone attention. सगळ्यांचं I'm इकडे saying- लक्ष असू दे आता. Now we've read the passage. आपण तो दाखला वाचला Now I आहे. want you to look at me. आता माझ्याकडे लक्ष द्या. Don't look at your Bibles now. Look at me. तुमच्या पवित्र शास्त्रात Look पाहू at me. नका. Now this man हा जो- arranges a big dinner या मनुष्याने एक मोठी सभा जेवणावळ ठेवली होती and he invites all the people. आणि त्याने सर्व लोकांना बोलवले He sent the invitation well in advance. आणि त्याने पूर्ण अगोदर ते इन्व्हिटेशन प्रत्येकाला दिलं होतं Everyone had that invitation ready. आणि प्रत्येकाकडे ते आमंत्रण गेलं होतं. You know, when you invite someone, जर तुम्ही कोणाला बोलावता you invite some dignitaries, you know. बड़े बड़े लोग को बुलाते हम लोग, अच्छे प्रतिष्ठित लोकांना प्रतिष्ठित तुम्ही लोगों को बोलवता. बुलाते. अगर बड़ा बैंक्वेट है तो हम लोग थोड़ा चीफ गेस्ट बुलाते हैं, you know, थोड़ा ऑफिसर्स बुलाते, पदाधिकारी को बुलाते. So this man sent the invitation to big people. आणि त्याने या मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण दिलं होतं. And when the time came, आणि जेव्हा वेळ आली this man sent his servant त्या मनुष्याने त्याच्या कारभाराला पाठवलं and he told him, go and bring all of them, whoever I have invited. आणि ज्या कोणाला मी आमंत्रण दिलं होतं त्या सगळ्यांना तू घेऊन ये. But as this servant went, पण जसा तो कारभारी गेला all these people started giving excuses. पण जेव्हा तो बोलवायला गेला तेव्हा ते लोक त्यांना काही ना काहीतरी कारण देऊन टाळायला लागले. First one says, पहिल्याने काय उत्तर दिलं, मैंने अब भी खेत खरीदा है, मी आत्ताच शेत विकत घेतला आहे, अभी मेरे पास टाइम नहीं है, आता माझ्याकडे वेळ नाहीये, मेरे को आज के लिए आप माफ करो, आजसाठी मला क्षमा कर, मैं नहीं आ सकता. मी येऊ शकत नाही. दूसरा वाले ने कहा कि अभी मैंने 5 जोड़ी बैल लिया है, मुझे उनको देखना है, सही तरीके से देखना है वो बराबर काम करते कि नहीं, मेरे पास समय नहीं है, मुझे माफ करो. तीसरा वाला कहता है, ओ अभी मेरा शादी हुआ है, मैं बहुत बिजी हूं, मुझे मेरा वाइफ के साथ जाना है, आई कांट कम, मुझे माफ करो. And this man आणि मग हा मनुष्य heard all the reasons त्याने सर्व ही कारणं ऐकली and he said, आणि तो म्हणाला leave all those people. त्या सर्व लोकांना सोडून देत He असत. told his servant, त्याच्या कारभाराला त्यांनी सांगितलं, Go. नोकराला सांगितलं, जा and get all the poor, सर्व जे गरीब आहेत, all the sick, जे आजारी आहेत, all the ones who are crippled, आणि जे लंगडे आहेत, all who are broken hearted, जे निराश आहेत, भग्न हृदयाचे आहेत, everyone who's lying on the streets, bring them. आणि जे कोणी रस्त्यावर पडलेले आहेत, झोपलेले आहेत, त्या सगळ्यांना तू घेऊन ये. So this servant went. आणि मग हा नोकर गेला, He brought all the poor, त्याने सर्व त्या गरीब लोकांना घेऊन आला, all the sick people, सर्व आजारी लोकांना तो घेऊन आला, all those who are lame, आणि जे लंगडे आहेत त्यांना तो घेऊन आला, all the blind, जे आंधळे आहेत, all those who are broken hearted. जे भग्न हृदयाचे आहेत, They all came to the banquet. ते सर्व तिकडे आले They जेवायला. all came to the dinner. ते सर्व जेवणासाठी आले. But yet this servant said, तरी तो मनुष्य म्हणतो, नोकर, Lord, परमेश्वर, इतना सबको बुलाया, फिर भी घर खाली है. सर्वांना बोलावलं एवढ्या सगळ्यांना, पण अजूनही जागा मोकळीच अभी आहे. भी बहुत जगह है. हालेलुया. Then this man says to the servant, go back again तो म्हणतो नोकराला परत जा and get all the people on the highways, आणि जे कोणी रस्त्यावर आहेत त्या सर्वांना घेऊन ये. because I want my house to be full. आमेन. मला हवंय माझं घर भरलेलं असावं. You know what the Lord is saying? आणि इथे देव काय सांगत आहे, Listen to what the Holy Spirit is saying. पवित्र आत्मा काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. The Lord has invited you to his banquet. आमेन. आणि परमेश्वराने तुम्हाला त्या सोहळ्यासाठी बोलावलेलं आहे. And the Lord says the table is ready. आणि देव म्हणतो तो टेबल तयार आहे. Everything is arranged on the table. त्या मेजावर सर्व गोष्टी तयार आहेत. You just need to come and start eating from the आमेन. table. आणि तुम्हाला फक्त यायचंय आणि त्या मेजावरनं खायला सुरुवात करायची आहे. The Lord is inviting all of you.
आमेन. देव तुम्हा सर्वांना बोलवत आहे. The Lord has already sent the invitation to all of you. आमेन. देवाने अगोदरच तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. And the Lord says, come, everything will not be ready. It is already ready. आणि देव म्हणतो की तयार करायचं नाहीये, सर्व काही तयार आहे. He does not say, come on, let's go to the kitchen and prepare. तो No. असं नाही म्हटला की या आपण जाऊन तयारी करूया. He does not say, come and you'll have to serve with me on the table. No. तो म्हटला नाही की या आणि मेजावर आपण तयारी करू. नाही. He says, come, everything is ready. Come Amen. and eat. तो म्हणतो सर्व काही तयार आहे, तुम्ही फक्त या आणि त्या मेजावर खायलाच सुरुवात करा. What is it that I need to do? आता तुम्हाला फक्त काय करायचंय? I just need to come and start eating. तुम्हाला फक्त यायचंय आणि जेवायला सुरुवात करायची आहे. But when the servant went to invite them, पण जेव्हा हा नोकर त्यांना बोलवायला गेला, they gave excuses. त्यांनी त्याला काही ना काहीतरी कारण देऊन टाळायला सुरुवात I केली. am busy. सबबी दिल्या त्यांनी. I am busy in my business. मी बिझी आहे माझ्या I am व्यवसायामध्ये, busy in my job. माझ्या नोकरीमध्ये मी बिझी I am आहे, busy in my marriage. माझं लग्न आत्ता झालं, मी बिझी I आहे, am busy in this thing and that thing. मी या कामामध्ये व्यस्त, मी त्या कामामध्ये व्यस्त आहे. You know, when the Lord is calling you for healing, आमेन. पण जेव्हा देव तुम्हाला आरोग्यासाठी पुढे we बोलवतोय are saying, I am busy, but do you know the reason? Doctor is saying, not possible. आणि तुम्ही सबबी देतायत, कारण देतायत Do you की know डॉक्टर बोलला हे अशक्य आहे. Do you know my condition? We are giving reason. तुम्हाला माहिती आहे की माझी परिस्थिती काय आहे, तुम्ही कारण देताय. Oh, I am just got married. I have to spend a lot of time with my family. Reason. तुम्ही कारण देताय, सबबी देताय. God says the table is ready. आमेन. देव म्हणतोय तो मेज तयार आहे. So he said, leave those people. तो म्हणतो त्या लोकांना सोडून दे मग. The ones who give reason, leave them. आमेन. जी कारण देतायत, सबबी देतायत, त्या लोकांना सोडून दे. Don't go behind them. त्यांच्या मागे जाऊ नकोस. Go to the streets and get all the poor. आमेन. आणि जे रस्त्यावर जे गरीब आहेत बाहेर, त्यांना घेऊन ये. Take all the sick. जे आजारी आहेत त्यांना घेऊन ये. Whoever is on your way, pick them up जे कोणी तुझ्या मार्गात दिसतील त्यांना घेऊन ये. and bring them to the wedding. आणि त्यांना त्या लग्न सोहळ्यात घेऊन ये. Bring them to the dinner. त्यांना त्या जेवणावळीसाठी घेऊन ये. You know, when the table was ready आणि जेव्हा ती मेज तयार आहे and when a poor comes, आणि जेव्हा ते गरीब येतात, what will the poor take from the table? आणि ते काय घेतील त्या मेजावरनं? Prosperity. आमेन. समृद्धी घेतील. When a sick man comes, जेव्हा एखादा आजारी येईल, what will he pick up from the table? तो त्या मेजावरनं काय घेईल? Healing. आरोग्य घेईल. When a lame man comes, आणि जेव्हा एक पांगळा व्यक्ती येईल, what will he pick up from the table? तो काय घेईल त्या मेजावरून? Complete restoration. आमेन. Hallelujah. Hallelujah. When a broken hearted man comes, आणि एखादा भग्न हृदयाचा निराश व्यक्ती what येईल, will तो he काय pick up घेईल? from the table? तो काय घेईल त्या मेजावरून? Restoration. आमेन. Healing to his रेस्टोरेशन. soul. The table is ready. Amen. Whatever you need in this life, the Lord is saying it is already on the table. आमेन. देव म्हणतो तुझ्या जीवनात तुला ज्याची गरज आहे ती सर्व गोष्ट त्या मेजावर तयार आहे. The Lord says, I have prepared this table by my grace. आणि माझ्या कृपेने मी हा मेज तयार केलेला आहे. I paid the price for this table to be made ready for you. आणि तो मेज तयार करण्यासाठी मी किंमत भरलेली आहे. Jesus says, I died on the cross and I rose up so that the table may be ready and you Amen. can come and enjoy from the table. हालेलुया. देव म्हणतो या मेजाला तयार करण्यासाठी मी स्वतः त्या क्रुसावर मेलो आहे आणि तिसऱ्या दिवशी उठलेलो आहे. This table contains everything that you need in this Christian life. आणि तुम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये ज्या कुठल्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व त्या मेजावर तयार आहेत. Nothing is remaining, nothing is left out. Everything you need, you think it is there on the table. तुम्ही ज्या कुठल्या गोष्टीचा विचार करता त्या सर्व गोष्टी त्या मेजावर तयार आहेत. The table is a complete supply from heaven. आमेन. आणि स्वर्गातून तो पुरवठा त्या मेजावर तयार आहे. The table is a supply from heaven. आमेन. तो मेज मध्ये स्वर्गातून आलेला पुरवठा आहे. And the Lord is inviting you, come and eat from the table. I have Amen. the supply for you ready. आमेन. देव म्हणतो मी बोलावतोय तुला, तू इथे ये, त्या मेजावरनं तयार आहे ते खा. He is not saying it will become ready, wait for some time. He says, no, the table is now ready. आमेन. देव म्हणतो की तो मेज आता तयार आहे, ये आणि खा. Hallelujah. Hallelujah. But people are giving excuse.
पण लोक कारण देतात, सबबी देतात. People need to choose what way they should go. आणि लोकांनी निवड केली पाहिजे त्यांना कुठल्या मार्गाने जायचं आहे. People need to decide, should I give first place to the house of God or should I give place to other things? लोकांनी हे निवड केली पाहिजे की देवाच्या घरासाठी वेळ द्यायचा आहे की दुसऱ्या गोष्टींसाठी. सबसे प्रथम स्थान में परमेश्वर को दूं या सबसे प्रथम स्थान में और चीजों को दूं, ये Hallelujah. मेरा चॉइस है. हालेलुया. This is my choice. ती माझी निवड This is आहे, your choice. ती तुमची निवड आहे. And these people chose other things. पण या लोकांनी काय केलं, दुसऱ्या गोष्टींची निवड केली They chose other things over God. आणि देवापेक्षा त्यांनी दुसऱ्या गोष्टींना They प्राधान्य chose दिलं other things over God's provision. आणि देवाचा जो पुरवठा आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या गोष्टींना त्यांनी निवडलं. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? God is already put the table ready before you. आमेन. देवाने ती मेज अगोदरच तुमच्या समोर तयार ठेवलेली आहे. He is just saying, come, तो फक्त म्हणत आहे ये, come. ये. He is not telling you to prepare. तो तुम्हाला तयार करण्यासाठी सांगत नाहीये. वो आपको तैयार करने के लिए नहीं बुला रहा है, वो आपको उस टेबल का आनंद लेने के लिए बुला रहा है. आमेन. तो तुम्हाला त्या टेबलावर आनंद घेण्यासाठी बोलवत आहे. He is calling you so that you may enjoy whatever you need. You pick up from the table. आमेन. तो म्हणतो की या तुम्ही आनंद घ्या आणि जे तुम्हाला हवंय त्या मेजावर तुम्हाला मिळेल. Pastor, I'm struggling with my job. The job is on the table. आमेन. तुम्ही म्हणताल की मी संघर्ष करत आहे जॉब मिळवण्यासाठी, पण देव म्हणतो त्या मेजावर तुझ्यासाठी Pastor, जॉब I'm आहे. struggling with my sickness. Healing is on the आमेन. table. तो म्हणतोय तिथं आरोग्य आहे, ते ये आणि घे. Pastor, my business is going up and down. The prosperity on your business Amen. is on that table. आणि तो म्हणतो, तुम्ही म्हणता की परमेश्वरा माझा व्यवसाय खाली चाललाय, पण परमेश्वर म्हणतो त्या मेजावर तिथं समृद्धी आहे, ये आणि घे. Whatever you need. जे काही तुम्हाला हवं आहे, Whatever you need. जे काही तुम्हाला गरज आहे, You think it is there on the table. आमेन, तुम्ही विचार करा तिथे ते तुम्हाला मिळेल. You name it and it is there on the table. आमेन. तुम्ही त्याचा विचार करा ते गोष्ट आणि ते तिथं तुम्हाला मिळेल. Hallelujah. 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 What is the Lord saying? देव काय म्हणत आहे? You just need to enter. तुम्हाला फक्त तिथं यायचं आहे, त्याच्यात प्रवेश करायचा आहे. You know, he said, all the poor come. तो म्हणतो सर्व गरीबी लोकांना Sick या, come. जे आजारी आहेत त्यांनी या, All the broken-hearted come. आणि जे भग्न हृदयाचे आहेत त्यांनी या, All the depressed come. जे निराश आहेत त्या सर्वांनी या. This was not for you, but I am opening the door for you. आमेन. हे तुमच्यासाठी नाहीये, पण देव म्हणतो त्याच्यासाठी मी, त्या गोष्टींसाठी मी दरवाजा उघडत आहे. Hey, this is called grace. आमेन. त्याला म्हणतात कृपा. This is grace table, आणि हे कृपेचा मेज आहे. which is not for us, but God opened it for us. तो आपल्यासाठी नव्हता, पण देवाने तो आपल्यासाठी उघड केलाय. We didn't do anything, आपण काहीच केलं नाही, but yet God opened the table for us. पण तरी देवाने तो मेज आपल्यासाठी Where उघडलाय. I can go freely and enjoy whatever Amen. I want. आणि जेणेकरून मी मोफत त्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकेन. Hallelujah. हालेलुया. It is right before you right now. आता या क्षणी सुद्धा तो मेज तुमच्या समोर आहे. God says the table is right before you. As you take it by faith, you will see those things happening in your life. आणि देव म्हणतो आता या क्षणी तो मेज तुमच्या समोर आहे, विश्वासाने त्या गोष्टी घ्या आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडताना तुम्ही The पाहताल. one who gave reason did not enjoy. आणि ज्यांनी सबब दिली, ज्यांनी कारण दिली, त्यांनी त्या गोष्टीचा आनंद घेतला नाही, They missed it. त्यांनी ते चुकवलं. The ones who were not supposed to be there, they were there. आणि जे तिथं असायला नको होते ती लोक तिथं होती. That is grace. त्याला म्हणतात कृपा. I was not supposed to be, मी तिथं असायला नको होतो, but Jesus called me. पण येशू ख्रिस्ताने मला बोलावलं. Jesus called me. येशू ख्रिस्ताने मला The बोलावलं. servant is nothing but Jesus. आणि तो जो नोकर आहे तो कोण आहे, तर तो येशू ख्रिस्त तो आहे. चाकर कोण आहे? तो येशू आहे, जो मला शोधत आला, मला म्हटला चल देवाच्या राज्यामध्ये Amen. तुझ्यासाठी Hallelujah. मेज तयार केलाय. Yes, चल Lord देवाच्या Jesus. राज्यामध्ये मी तुझ्यासाठी Lord. पुरवठा तयार केलाय. चल Hallelujah. देवाच्या राज्यामध्ये मी तुझ्यासाठी आरोग्य तयार केलंय. चल देवाच्या राज्यामध्ये तुझ्यासाठी समृद्धी मी तयार केली. Hallelujah. त्याच्यासाठी मी किंमत भरलेली आहे. Come with me. माझ्या बरोबर ये. Hallelujah. That is called the table of grace. त्याला म्हणतात कृपेचा मेज. You must
participate in the table of grace. आणि तुम्ही त्या मेजाचा आनंद घेतला पाहिजे, Hallelujah. त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. You know, as you see a big table before you, you go for a, suppose आप wedding के लिए गए. आणि कधी तुम्ही ते लग्न समारंभामध्ये गेलात, वेडिंग में अलग अलग टेबल रहते ना. ये चिकन सूप, ये मटन सूप, ये चिकन बिरयानी, ये चिकन तवा, क्या बोलते हैं उसको, अलग अलग. एंड वी गो विथ अ प्लेट. ओके, क्या क्या लो, आई विल टेक एवरीथिंग. दिस वन आई टेक, दिस वन आई टेक, दिस वन आई टेक, दिस वन आई टेक. राइट? व्हेन यू कम टू द टेबल ऑफ द लॉर्ड, आणि जेव्हा तुम्ही त्या देवाच्या मेजासमोर येता, Lord, kidney problem, healing for the kidney. आमेन, Lord, eyes are not working. आमेन, Lord, I had lost my job. Oh, job is here. Hallelujah. Oh, my family is broken. God is saying, take the family Yes, restoration. Lord Jesus, we- Whatever you Yes, need Lord from that Jesus. table, everything is available for you, even right now. आता सुद्धा तुम्हाला ज्याची गरज आहे ते त्या मेजावर उपस्थित आहे. I am telling you, whatever you're thinking about, I don't have that, I don't have that, I have been suffering from this, it is available for you today. You just Amen. need to go and Hallelujah. take it by faith. ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करताय की या गोष्ट माझ्याकडे नाहीये, देव म्हणतो त्या सर्व त्या मेजावर आहे, जा आणि त्याचा आनंद घे. I am suffering mentally, Lord. God says the peace is available on the table. आमेन. देव म्हणतो तिथं शांती सुद्धा आहे. Oh, my family is broken. The family restoration is there on आमेन, the table. हालेलुया. तुम्ही म्हणता माझं कुटुंब तुटलेलं आहे परमेश्वरा, Lord, देव म्हणतो तिथं कुटुंब सुधारण्याचं सुद्धा आहे. I need a good salary. मला उत्तम पगार हवाय I need a परमेश्वरा, promotion. मला प्रगती हवी आहे I want परमेश्वरा, a raise in my package. आणि माझ्या पॅकेज मध्ये मला वाढ हवी आहे. It is there on the table. ते सर्व त्या मेजावर आहे. I want a new business, Lord. मला नवीन व्यवसाय आहे परमेश्वरा, God has put it on the table. देव म्हणतो त्या मेजावर आहे. The table contains everything that you need. आमेन. त्या मेजावर तुम्हाला जे हवं ते सर्व I आहे. need new clients, Lord. मला नवीन क्लायंट्स हवेत परमेश्वरा. My business must grow higher. आमेन. माझा व्यवसाय वाढला पाहिजे. It is there on the table. आमेन. त्या मेजावर ते सुद्धा आहे. God says, my grace has supplied every need Yes, of yours. आमेन. देव म्हणतो माझी कृपा तुम्हाला सर्व पुरवठा करणारी आहे. The Lord says in देव Psalms म्हणतो. 23, आणि स्तोत्र 23 मध्ये David says, दावीद म्हणतो, the Lord puts my table before my enemies. आमेन. देव परमेश्वर त्या शत्रू समोर माझा मेज तयार करतो. My table before my enemies. आमेन. तो मेज माझ्या शत्रू समोर देव तयार करतो. Who is my enemy? माझा शत्रू कोण? Not my people, माझी लोक नाही, not my family, माझं कुटुंब नाही, not my relatives, माझे नातेवाईक नाही, not my church people. माझ्या मंडळीची लोक नाही. The devil is my enemy. आमेन. तो सैतान आहे, तो माझा शत्रू आहे. And before his table, God says, I will put आमेन. your आणि table. त्याच्या समोर देव आपला मेज तयार करतो. And you will enjoy from the table. Let the devil see from far off. He will Amen. not be able to pick up anything from your table. आणि तुम्ही त्या मेजाचा आनंद घ्या, त्या वस्तूंचा आनंद घ्या. Hallelujah. सैतान लांबून बघेल पण तो ते घेऊ शकणार नाही. Hallelujah. हालेलुया. You know, one day Jesus was in one city, एका शहरामध्ये येशू ख्रिस्त and there was a Canaanite woman. आणि एक कनानी स्त्री तिथे आली. She came walking to Jesus. ती चालत येशू ख्रिस्ताकडे आली. She said, my son has a demonic problem, आणि माझ्या मुलामध्ये सैतानी आजार आहे, and my son is not well. आणि माझा मुलगा आजारी आहे, He is suffering a lot. आणि तो खूप त्रासातून जात आहे. It was daughter actually. A daughter, not son. तिचा मुलगी. Mulki. And she said, my daughter is demonically suffering. आणि माझी मुलगी त्या त्रासातून जात आहे. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला. initially he ignored. प्रथम तर त्यांनी दुर्लक्ष केलं. She was from Canaan. ती कनानी होती, She was a कनानापासून Canaanite होती. woman. She was not an Israelite. ती इस्रायली नव्हती, वो ती कनानी होती. वो इज़राइल से नहीं थी, वो कनान से थी. और जीसस ने उसको इग्नोर किया. फिर भी उसने बोला, Son of David, have mercy upon me. तरी ती म्हणते की दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. मुझ पर दया करो. दाऊद के संतान, मुझ पर दया करो. आमेन. मेरी बच्ची बहुत बीमार है. माझी मुलगी शैतानी खूप आजारी ताकतों के अंदर वो फंस गई है. उसने कहा, यीशु ने उसको इग्नोर किया. यीशु ने कहा,
लेकिन ये सही नहीं है कि मैं बच्चों की जो रोटी है मैं कुत्तों को डालूं। जब उसने ये सुना, उसने कहा, हां प्रभु, तो जो कह रहा है वो सही है, लेकिन वो कुत्ते भी जो धनी है, जो उनका मालक है, उनके मालक के टेबल से, मेज पे से गिरे हुए टुकड़े भी उठाकर खाते हैं। चलता है, हालेलुया। चलता है। इसका मतलब जीसस जब उसको पूछ रहा था ना, बोल रहा था कि देख, ये मैं बच्चों की रोटी तुझे नहीं दे सकता। What is Jesus talking about? येशू ख्रिस्त कशाविषयी बोलत What होता? is the Lord talking about? कशाविषयी बोलत होता? He was saying the ones who were called were supposed to be sitting on the table. आणि ज्यांना बोलावलंय आणि ते त्या मेजावर असले पाहिजे होते, और उनके मेज से कुछ टुकड़े भी गिरे तो कुत्ते भी आके खा के उठा के खा लेते हैं. He was telling the Canaanite woman तो त्या because कन- Israelites वो टाइम पे बाकी के सारे राष्ट्र को एक कुत्ते के समान ट्रीट करते थे. इसलिए परमेश्वर ने वो दाखला दिया कि देख, मेज पर बैठे हुए ये इज़राइल लोग हैं, ये यहूदी लोग हैं, लेकिन जो नीचे खाते हैं वो यहूदी नहीं है, वो और लोग हैं. लेकिन जब उसने पहचाना कि परमेश्वर मुझसे क्या कह रहा है, उसने उसका विश्वास नहीं छोड़ा. उसने कहा, चलेगा परमेश्वर, मुझे पूरा तरीके से रोटी नहीं मिला, लेकिन मुझे अगर उसका टुकड़ा भी मिला तो मेरी बच्ची ठीक हो जाएगी. Then Jesus said, मग येशू ख्रिस्त म्हणतो, great is your faith, तुझा विश्वास महान आहे, great is your faith. तुझा विश्वास महान आहे. And I'm telling you something, listen to this very carefully. मी काहीतरी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. After Jesus died, आणि येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर he rose up. तो पुन्हा उठला. You will not be sitting at the master's below table. आणि तो त्या मास्टरच्या खाली, टेबलाखाली बसलेला नाही. You will be sitting with the master on the table. आमेन. आता तुम्ही त्या मास्टर, त्या धन्याबरोबर बसलेले आहात. आप वो धनी के साथ टेबल पर Amen, बैठकर उसके hallelujah. सारे चीजों का उपभोग आनंद लोगे. यस लॉर्ड You are not the जीसस. ones like the dogs. आमेन. तुम्ही त्या कुत्र्यांसारखे नाहीत. Jesus broke that barrier. येशू ख्रिस्ताने ते बॅरियर तोडलंय. Hallelujah. You हालेलुया. are no more called dogs. आमेन. आता तुम्हाला ते कुत्रे असे We are संबोधणार no नाही. more called dogs. आमेन. We are called the children of the Most High. आमेन. Hallelujah. हालेलुया. And God says, now you will not sit below, but you will sit with me on the Amen. table, and you will Hallelujah. enjoy the dinner to the Yes, fullest. Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise Hallelujah, God. Jesus. Whatever you need is there on the table. God says, go Amen. pick it up, enjoy, it becomes yours. आणि देव म्हणतो की त्या मेजावर तुला ज्याची गरज आहे ते सर्व आहे, जा ते उचल आणि त्याचा आनंद घे. Think today, what do you need? आज विचार करा, तुम्हाला कशाची गरज आहे. What is it that you require? काय गोष्ट आहे ज्याची तुम्हाला आज गरज Think आहे. of the most impossible thing. आणि कुठली अशक्य गोष्ट ती असू दे, Think of the most toughest thing that can happen. आणि कुठली अवघड ती गोष्ट असू दे, अशा गोष्टीचा विचार करा. That supply is there on the आमेन. table. त्याचा पुरवठा त्या मेजावर आहे. It is there right now on the table. आता या क्षणी सुद्धा तो पुरवठा तिथे आहे. Hallelujah. हालेलुया. Don't worry. Don't give reason. Doctor said like that. आणि अशी काही सबबी देऊ नका की डॉक्टर असे बोललेत No म्हणून. reason. कुठलंच कारण नसावं. Hallelujah. हालेलुया. No reason from the circumstances. But ऐसा हो गया, ये difficult है, नहीं हो सकता है. No, these are not the reasons. आणि ही काय कारण नाहीत. God says if you give reason, you will miss the table. आणि देव म्हणतो जर तुम्ही कारण दिली तर तुम्ही ते चुकवून अगर बसता. आपने कारण दिया, आप मेज पर जो आपके सामने है, आप मिस करोगे. वो सारी आशीष मिस करोगे. And then you'll start blaming God. Lord, आणि why मग you're तुम्ही not, देवाला दोष देत why बसता. you're not doing, why you're not blessing me? God says, when I prepared the table, you did not come to enjoy. आणि देव म्हणतो जर मी मेज तयार केली आहे तुझ्यासाठी, पण तू येत नाहीयेस. Every supply प्रत्येक पुरवठा is there तिथे आहे, on the table. त्या मेजावर. You need to go. तुम्हाला तिथे जायची You गरज आहे. need to go. तिथे तुम्हाला जायची गरज He is आहे. inviting you. तो तुम्हाला बोलवत आहे. He is saying, come, तो म्हणत आहे ये come. ये. Everything is for you. आमेन. सर्व गोष्टी तुझ्यासाठी आहेत. Everything is for you. सर्व गोष्टी तुझ्यासाठी आहेत. If you go to this buffet banquet, आपका पूरा टेबल भर, आपका पूरा ताटली जो भी है ना, जितना भी भरा रहेगा, लेकिन फिर भी आप सोचते हैं और क्या है बचा है, और क्या बचा है, what else I can take, you know,
God is not going to be against, even if your plate is full, he says, take everything that you want. आमेन. देव म्हणतो तुझं ताट भरलेलं आहे तरी तुला ज्या गोष्टीची गरज आहे तू घेऊ आपको शकतोस. जो भी चाहिए, आपका टाटली पूरा भर के बहने दो, नो प्रॉब्लम, टेक इट, दिस इज फॉर आमेन यू. आमेन हालेलुया. देव Hallelujah. म्हणतो ते घेऊन जा Because Jesus paid the price. कारण येशू ख्रिस्ताने त्याची किंमत भरलेली आहे. Jesus paid the price. येशू ख्रिस्ताने त्याची किंमत भरलेली आहे. So that table might be arranged for you. आमेन. जेणेकरून तो मेज तुमच्यासाठी तयार करेल. You don't need to prepare. तुम्हाला तो करायची तयार Many करायची गरज नाहीये. are preparing their own table. आणि बरेच जण स्वतःच तो मेज तयार करत आहेत. मैं करता हूं ना, मैं कोई करना पड़ेगा, और कौन करेगा, मुझे ही करना पड़ेगा. I have to work so hard. मला खूप त्रास घेऊन ते Only तयार then I करावं will लागेल receive something. मगच मला ते मिळेल. You're preparing your own table. तुम्ही तुमचा मेज तयार करत आहात But God स्वतः. says, पण देव म्हणतो Jesus died for you. आमेन. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण And पावला he died so that your supply will come to you. आणि तो का मरण पावला का तर तुम्हाला तुमचा पुरवठा तुमच्यापर्यंत यावा. वो क्यों मरा? ताकि आपका सप्लाई आपके पास आए. आमेन Hallelujah. He paid the price to the fullest. आमेन. त्याने पूर्ण किंमत भरलेली आहे. The one who gave salvation आणि ज्याने तारण दिलं is the one who heals. तोच आहे जो तुम्हाला आरोग्य देतो. The one who gave the biggest miracle in your life जे सर्वात मोठा चमत्कार ज्याने तुमच्या जीवनात केला, will he not do these smaller miracles? मग या छोट्या छोट्या चमत्कार तो तुमच्या जीवनात करणार नाही का? सबसे बड़ा मिरेकल कौन सा है? सर्वात मोठा चमत्कार कुठला आहे? बोलो. सबसे बड़ा मिरेकल आपका उद्धार है. आमेन. तुमचं तारण. उसके अलावा और कोई बड़ा मिरेकल नहीं है. हालेलुया. जो आपका उद्धार हुआ है, ये सबसे बड़ा स्वर्ग का चमत्कार है. और अगर वो यीशु मसीह के द्वारा हुआ तो परमेश्वर ये सारी छोटी छोटी चीजें आपसे क्यों बचा के रखेगा? हालेलुया. क्यों आपको चंगाई नहीं देगा? क्यों आपको जॉब नहीं देगा? क्यों आपको आशीष नहीं करेगा? क्यों आपका मैरिज नहीं होने देगा? क्यों आपके घर में चीजें नहीं बदलेगा? वो जरूर करेगा. If he did the biggest miracle, he can do everything. हालेलुया. You know what we do? सबसे बड़ा मिरेकल गॉड के ऊपर छोड़ो, वो प्रभु कर सकते. हीलिंग शायद मेरे ऊपर ही है. मुझे ही अच्छा जीवन जीना पड़ेगा तब प्रभु मुझे कभी चंगाई देगा. That is what the thought is. असा आपण विचार करतो. हाँ, मुझे थोड़ा अच्छा रहना पड़ेगा, थोड़ा साफ सुथरा जीवन रहना पड़ेगा, तब जाके प्रभु चंगाई करेगा ना, नहीं तो थोड़ी करेगा. दैट मीन्स हीलिंग इज मेरे ऊपर डिपेंडेंट है. हाँ, उद्धार प्रभु के ऊपर है, चंगाई मेरे ऊपर है. प्रभु बोलता है जिसने उद्धार दिया वही चंगाई करेगा. आमेन. हालेलुया. It does not depend on you. ते तुमच्यावर अवलंबून नाही, It does not depend on me. माझ्यावर नाही, It does not depend on what I do. आणि मी काय करतो त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून It नाही. depends on what Jesus did for me. आमेन. ते कशावर अवलंबून आहे? येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं त्याच्यावर. So what is grace? मग कृपा काय आहे? Grace is not what I do for God. आणि कृपा म्हणजे मी देवासाठी काय करतो ते Grace नाही. means what God did for me. पण देवाने माझ्यासाठी काय केलं ते आहे कृपा. Hallelujah. हालेलुया. Which table that you want to enter? कुठल्या मेजावर तुम्हाला जायचं आहे? The one that God prepared or one that you are preparing for yourself? जो मेज देवाने तयार केला तिथे जायचंय का जो तुम्ही तयार करताय तिथे जायचंय? What God has prepared is perfect. आमेन. आणि जो देवाने तयार केलाय तो परिपूर्ण आहे. Nothing is missed out from that table. त्याच्यावर का कुठली गोष्ट नाही असं नाही. सर्व गोष्टी तिथं पुरवठा केलेला आहे. Everything is available. तिथे सर्व गोष्टी पुरवठा केलेला आहे. Hallelujah. And then the Lord, this master told the servant. आणि मग त्या धन्याने त्याच्या नोकराला सांगितलं. The servant said, Master, इतना लोगों लेकर आए, फिर भी घर आधा खाली है. अभी भी आधा खाली है. इसलिए मास्टर ने फिर से जाके बोला, जा पूरे नगर में और जितने भी हाईवेज में जितने दूर दूर लोग बैठे उन सबको खींच कर लेकर आ. हालेलुया. क्यों? क्योंकि मैं चाहता हूं कि मेरा घर
पूरी तरीके से भर जाए. हालेलुया, God wants a house to be full. हालेलुया. Amen. God wants his house to be full. देवाला हवंय त्याचं जे घर आहे पूर्ण भरलेलं असावं. God wants his house to be full. आमेन. त्याला त्याचं घर पूर्ण भरलेलं हवंय. What you received, even others must receive. आणि जे तुम्ही आज घेतलंय ते इतरांनी सुद्धा घ्यावं अशी त्याची इच्छा आहे. Praise God. That's why he said, just told to the servant, go and bring everyone. आणि म्हणूनच त्याने त्याच्या नोकराला सांगितलं, जा आणि सर्वांना You know, घेऊन ये. there are some who were called. काही जणांना बोलावलं होतं Some did not even have the invitation. आणि काहींकडे ते आमंत्रण सुद्धा नव्हतं. फिर भी प्रभु लेकर आया. आमेन. You and I had no invitation. तुमच्याकडे माझ्याकडे आमंत्रण नव्हतं. फिर भी प्रभु लेकर आया. आमेन. तरी परमेश्वर घेऊन आला. That is called grace. याला म्हणतात कृपा. Hallelujah. Hallelujah. When you look to his grace, you are connected to his supply 24/7. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या कृपेकडे पाहता मग तो पुरवठा सतत तुमच्यावर असतो. When you look to the finished work of Jesus Christ, you are looking to his grace, you are connected to his supply 24/7. आणि जेव्हा तुम्ही त्या येशू ख्रिस्ताच्या मरणाकडे पुनरुत्थानाकडे पाहता तो पुरवठा सतत तुमच्यावर असतो. The secret to be always connected to the supply is आणि त्याचं गूढ रहस्य काय आहे त्या पुरवठ्याचं? look to the finished work of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताचं जे पूर्ण केलेलं कार्य आहे त्याच्याकडे लक्ष लावा. Moses was told, raise up a bronze serpent and whoever looks at that bronze serpent will be healed. आमेन. मोशेला सांगितलं तो पितळी जो सर्प आहे तो उंच कर आणि जो कोणी त्या सर्पाकडे पाहिल त्याला आरोग्य प्राप्त होईल. In the desert, आणि त्या वाळवंटात most of the Israelites were dying because of snake bites. आणि अनेक इस्रायली लोक साप चावल्यामुळे मरत होते And they didn't know what to do. आणि त्यांना समजत नव्हतं काय करायला पाहिजे. Jesus told Moses, मग देवाने मोशेला सांगितलं, Moses, raise a bronze serpent. आणि तो पितळी सर्प उंच कर. और जो कोई वो पीतल का सर्पंट को देखेगा वो चंगाई में रहेगा. हालेलुया. What is that bronze serpent symbolizing? आणि तो पितळी सर्प काय कशाचं प्रतीक आहे? It symbolizes Jesus on the आमेन. cross. येशू ख्रिस्ताला जो क्रुसावरचा येशू ख्रिस्त आहे त्याला ते He दर्शवतो. symbolizes Jesus on the cross. आमेन. हालेलुया. So whoever looks at Jesus on the cross receives his healing, receives his blessing, receives his salvation, receives his breakthrough. Whoever looks at that cross. आमेन. आणि जो कोणी त्या क्रुसावर पाहतो त्याला आरोग्य मिळतं, Hallelujah. सुटका मिळते, Hallelujah. आशीर्वाद मिळतो. But Jesus finished his work. येशू ख्रिस्ताने त्याचं कार्य संपवलेलं आहे. And now the table is before you. आणि आता तो मेज तुमच्या पुढे आहे. He's saying, come, तो म्हणतो ये come. ये. You are after the cross. तुम्ही क्रूसा नंतरचे आहात. अगर क्रूस के पहले रहते तो हमको बनाना पड़ता था, लेकिन हम लोग क्रूस के बाद पैदा हुए, इसलिए हम लोग Hallelujah. को कुछ बनाने की जरूरत नहीं है. हम लोग को सिर्फ विश्वास से आगे जाके Hallelujah. लेना है. हालेलुया. Hallelujah. Praise God. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? Your supply, तुमचा पुरवठा whatever you need, जे काही तुम्हाला हवंय Jesus by his grace has put on the table. Tonight you come by faith and take it. आज रात्री तुम्ही विश्वासाने या आणि त्या मेजावरनं घ्या. As you stand up, जसं तुम्ही उभं राहताय. come on, let's stand up on your places.